नमस्कार मंडळी, आपण अंड्याची भाजी बनवायला लागलो. बघा इकडं अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर, 2 टमाटे घेतले होते. आता ह्याचा मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घ्यायचा. आता अंड्याची पातळ भाजी बनवायला लागलो. आमटे बघा इकडं आता कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतलं. आता टाकायचा त्या मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता ह्याच्यात टाकायचं तेलात. तेलात टाकायचं आणि असं हलवून घ्यायचं. असं तेल सुटस तर मसाला चांगला लाल भाजून घ्यायचा. तेल सुटलं का मसाला भाजला. इकडं अंडी शिजवून अशी अर्धी अर्धी करून घेतले. सगळं रस्सा मस्त होतं चांगलं. असा मसाला चिटकायला लागला ते थोडं पाणी ओतून असं तेल सुटलं तळू द्यायचं. पुन्हा टाकायची चिकन मसाल्याची पुडी. पुन्हा हळद. पुन्हा तुम्हाला किती पाहिजे तेवढी लालवाली चटणी. चवीनुसार मीठ. पुन्हा हलवून असं घ्यायचं. बघा असं हलवायचं. बघा असं हलवून घ्यायचं. बघा असा मसाला तेल सुटस तो भाजलाय. बघा आता असा मसाला तेल सुटस तो भाजला. असं तेल सुटस तर भाजलाय. आता पुन्हा हे अंडे अशी अर्धी अर्धी करून घेतली. असं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये सोडायचे असे असे हलवून घ्यायचे अंडे मसाल्यामध्ये. आणि पुन्हा पाणी ओतायचं. तुम्हाला किती रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही करायचं. हो का असा रस्सा करायचा. तुम्हाला किती पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा करायचा. आम्ही एवढा केला आहे तर 10 मिनटं शिजू द्यायची. लोक अशी होती अंड्याची आमटी. अशी करा, खावा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आवडेल तुम्हाला पण. अशी करा, खावा, आवडेल तुम्हाला पण. भाकरीवर चपातीवर खायला भातावर पण छान लागते रस्सा भाजी. अशी करा, खावा. माझे चॅनल कमेंट